नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अमरावती, अकोला आणि यवतमाळसह विदर्भातील 6 जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा या प्रमुख मागणीकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे आणि सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा बुलंद आवाज आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांचा राज्यातील युती सरकार विरोधातील. भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना चांगले पॅकेज देऊ, विद्यार्थ्यांच्या फी माफी तसेच मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांकरिता संपूर्ण कर्जमाफी करू अशी आश्वासने सरकारने दिली. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडलाय. त्यामुळे या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आपला आवाज बुलंद करीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसह 6 जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा या प्रमुख मागणीकरिता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर आपला धडक मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे आणि सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन सादर केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही 9 तारखेपासून या इकडे विभागीय मोर्चांचं आयोजन चालू केलेलं आहे. 9 फेब्रुवारीला कोकण विभागाचा मोर्चा झाला, त्यानंतर औरंगाबाद विभागाचा मोर्चा झाला आणि त्यानंतर पुण्याचा मोर्चा. तिन्ही मोर्चे अतिशय यशस्वीरित्या करत आज अमरावतीचा मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने या अमरावती विभागीय आयुक्तालयावर मोर्चा आणलेला आहे. आमच्या या इथल्या बजेट सेशनच्या अनुषंगाने काही मागण्या या सरकारकडे आहेत आणि त्या मागण्या अशा आहेत की मराठा मुस्लिम आरक्षणासंदर्भात शासनाने भूमिका या अधिवेशनामध्ये स्पष्ट करावी. मुस्लिम आरक्षणासंदर्भात शैक्षणिक आरक्षण हायकोर्टाने दिलेलं आहे. या संदर्भात ज्यावेळेस कोर्टाने आपल्याला आदेश दिलेले आहेत तरीही मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण हे शासन देत नाही. या संदर्भातली भूमिका शासनाने स्पष्ट करावी. सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या शासनाने या बजेट सेशनच्या माध्यमाने करावी. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने जर या अधिवेशनामध्ये शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा आक्रमकरित्या रस्त्यावर उतरून या संदर्भात म्हणेल असा विश्वास मी. कॅमेरामॅन इरफान शेखसह जावेद शहा, जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 65333121 किंवा 9322870153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी, आपली वाहिनी. पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.